स्टार्टिंगला फक्त सेकंद पटात पडत होता का बैल? सेकंदला बिनजोडला. बाळाभाऊ, सगळ्यात मोठी बिनजोड किती किती लाखाची केलेली बाब्यानं? खूप मोठा संघर्ष आहे या बैलाचा. काय सांगाल त्याच्या संघर्षाबद्दल? संघर्ष म्हणजे तो इतका बिमार पडला होता की अक्षरश संदीप भाऊनी येसन काढून सोडून दिलता डायरेक्ट. भरपूर काही शिकवलं आम्हाला संघर्षाच्या काळानं. लय म्हणजे लय इतिहास शिकवला संघर्षाच्या काळानं. नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहे छत्रपती संभाजीनगर भांगशीमाता गड येथे हिंदकेसरी मैदानात. आज आपण अशा बैलाची मुलाखत घेतोय. घाट असेल, छकडी घाट असेल, सेकंद असेल, बिनजोड असेल, 3 फेरे असेल, ऑलराऊंडर बैल, महाराष्ट्रातला एकमेव असा ऑलराऊंडर बैल असेल. महाराष्ट्रातच नव्हे तर भारतभर फिरलेला बैल हिंदकेसरी बुलढाणा एक्सप्रेस बाब्या बैलाची मुलाखत घेतोय. आपल्या समोर आहेत बाळू डावर. प्रथम तुमचा परिचय करून द्या बाळू. नमस्कार, मी बाळा ड्रायव्हर बुलढाणाकर, राहणार किनगावजा, तालुका शिंदखेड, राजा, जिल्हा बुलढाणा. बरोबर किती वर्षापासून आहे बाळू? बाब्या म्हणजे बचपनापासून बाब्या सोबतच आहे. आणलाच मी फौजीनी संदीप भाऊनी होता. कुठली खरेदी आहे बाबेची? 40 गाव. किती हजार घ्या? किती ते आम्हाला माहिती फक्त दोघा घ्यायला. सांगा ना. हे कितीला पण घेऊ. कळू द्या महाराष्ट्राला कितीला घेतलेले बाबे? नाही, कमी पैशाचं आहे, काही विषय नाही. चाल. स्टार्टिंगला फक्त सेकंद पटात पडत होता का बैल? सेकंदला बिनजोडला. बिनजोड किती केलंय बैला? बिनजोड पण भरपूर केले. नाही, महाराष्ट्राला माहिती आहे की बैल 3 फेऱ्यात पळतोय, पण बिनजोडला पळतोय असं कोणालाच माहित नाही आतापर्यंत. बिनजोड पण भरपूर केले त्यानं. बाळू, सगळ्यात मोठी बिनजोड किती किती लाखाची केलेली बाब्यानं? त्यानं 7 लाख रुपयाची केलेली. कुठे झाली ती बिनजोड? एकविरा पाटीला. विरोधात कोणती गाडी होती? संतोष मांडेकरचा लक्ष आणि वाडग्या. सगळ्यात मोठी बिनजोड असेल ती त्या टायमाला बंदीच्या काळात. हो हो, सगळ्यात मोठी बिनजोड होती. काय सांगाल त्याच्या संघर्षाबद्दल? संघर्ष म्हणजे तो इतका बिमार पडला होता की अक्षरश संदीप भाऊनी येसन काढून सोडून दिलता डायरेक्ट. त्याला काहीच नव्हतं राहिलं, डायरेक्ट सोडून दिलता रानामध्ये. प्रत्येक आम्ही, संदीप भाऊ असल, मी असल, आम्ही दोघांनी इतके कष्ट केले की शेवटी बैल परत रुटीनला आणला, म्हणजे आणलाच. की त्याच्याकरता आम्ही रात्रंदिवस जेवत नव्हतो. कोण काही पण सांगितलं, काही पण औषध आणायचो, काही पण करायचो. रात्रंदिवस त्याच्याच पाशी बसून होतो. एक तास त्याने जागायचं, 1 तास मी जागायचं, एक जण झोपला की 1 जणांना जागायचं. संदीप भाऊची आई असं, त्याची आई माझी आई समजा एकच आहे, काही विषय नाही. ते जसे 3 भाऊ आहे तसं मी पण एक त्यांचा 4था भाऊच आहे. आम्ही असे म्हणजे बैला करता रात्रंदिवस गोठ्यावरच राहायचो. खूप मोठा संघर्ष आहे या बैलाचा. त्या संघर्षातून उठून त्यांना वाटतंय सलग 14 मैदान 1 नंबर केले. ते संघर्षातून उठल्यावर त्याला पण काहीतरी वाटलं की आपल्याकरता यांनी इतकं केलं, आपण पण यांच्याकरता काहीतरी करावं. त्यानं आम्हाला, त्याचा असा इतिहास आहे की 14 मैदान 1 नंबरचा मानकरी तो. सलग 14 मैदान 1 नंबरचा मानकरी. त्याचा इतिहास कोणीच पुसू शकत नाही. आजपर्यंत नाही पुसला, इथून पुढे पण नाही पुसणार. हा बैल चर्चेत आला डोंगऱ्या आणि बब्या भारत केसरी मैदानात. त्या सेमीबद्दल काय सांगाल भाऊ? सेमीबद्दल थोडी झालती हुकचूक. ते काय झालं, ते मॅनेज पहिलंच मैदान म्हणजे तिकडं मथुर होता त्या सेमीत. हो, पहिलंच म्हणजे आम्ही तिकडं पहिलीच वेळ खेळायला गेलो, अनुभव नव्हता, काही नाही, काहीच नाही. त्या सेमीनंतर अखंड महाराष्ट्राला कळालं की बब्या कोण आहे. हा, बाब्या काय पोहतो काय सगळ्याला कळालं. त्याच्यानंतर महाशिरसचं मैदान झालं, माळशिरसला मैदान झालं. तिथे 1 नंबर केला बैल पोळ्याच्या मैदानात. बाळाभाऊ, संघर्षाच्या काळाने काय शिकवलं? भरपूर काही शिकवलं आम्हाला संघर्षाच्या काळानं. लय म्हणजे लय इतिहास शिकवला संघर्षाच्या काळानं. लोकांनी पैरे दिले का भाऊ? नाही, आमचा बैल म्हणजे थोडा रिवर्स आला की कोणी कमी पाहणारा पण म्हणायचा इथला व्हिडिओ टाका, तिथला व्हिडिओ टाका, हे करा ते करा. अनिल भाऊ कदम असन, यांनी कोणाला पायऱ्या करता फोन केला की कोणी म्हणायचं इथला व्हिडिओ तिथला व्हिडिओ, असं तसं. आता कितीतरी लोक बरेच फोन करतात, बा बैल द्या, हे करा ते करा. पण ज्यांनी आपल्याला संघर्षाच्या काळात बैल दिला, आपण पण त्यांना 100% बैलच देतो. म्हणजे वाईट काळात कोणीच बैल नाही दिला बघायला? वाईट काळात कोणीच साथ नाही दिली. ज्यांनी दिली आपण त्यांना साथ देणार म्हणजे देणार. बाळाभाऊ, आता बैल माझ्या अंदाजे 4 मैदान पळाला, त्यातल्या 2 मैदानात 1 नंबर केला. हो, 1 नंबर केला. सोन्याला कोण होतं त्याच्याबरोबर 1 नंबर केलं ते? सोनाई केसरीला देवाबाई. देवा. हा, देवाच.
त्याच्यानंतर एकोडपाचोळला जे मैदान झालं तिथं लाल बादशाह लालबास, तिथं पण सुट्टा एक नंबर केला. सुट्टा एक नंबर केला सुट्टा. बाबाला तळातलं स्पीड आहे, काय सांगाल त्याचा? नाही स्पीड त्याला पहिल्यापासून आहे, कारण तो घोड्यातला असल्यामुळे त्याला स्पीड पहिल्यापासून आहे. तळाचा बादशाह म्हणून संबोधला जातो. हो तळाचा बादशाह म्हणजेच बाब्या. आता पुढचं नियोजन काय असणार? आता पुढचं नियोजन बघू आजचं मैदान झाल्याच्या नंतर. बाब्याचं नियोजन कोण करतं बाब? बाब्याचं नियोजन मालक करते. मला हो संदीप भाऊ असेल, मी असेल, फौजी असेल, सगळ्यांचा एक विचार झाल्यानंतरच नियोजन होतं. फौजी आले होते का आता? नाही फौजी आत्ता माग आलते, एक 8-15 दिवस झाले, परत गेले ड्युटीला. फौजींच्या नावानं बैल पडतो आपला फौजी ग्रुप बुलढाणा. मातोळचा भावानी प्रसन्न फौजी ग्रुप बुलढाणा. एक चालू बाळाभाऊ, बरीचशी नवीन पिढी या नादात आली, त्या नवीन पिढीला काय आवाहन कराल? नवीन पिढीला हेच एक आमच्या अनुभवावरून सांगू शकतो बघ की त्यांनी शाळा शिकायला पाहिजे. हा नाद तर कधी पण होणार. शाळा शिकून कुठं तर नोकरी लागलं, एक सोडून 4 बैल घ्यासाल, 10 बैल घ्यासाल, पण आधी शाळा शिकायला पाहिजे. हा नाद तर कधी पण होऊ शकतो. आता जर कधी हे मुलं ते सगळं कॅमेरा हे बारकाले मुलं शाळा सोडून आले, यांनी शाळेत जायला पाहिजे, शाळा शिकायला पाहिजे. शिक्षण हे हा वाघिणीचं दूध आहे. शिक्षण म्हणजे हा तिसरा डोळा आहे. आम्ही शिकलो नाही म्हणून आम्हाला इकडे उन्हात अनात बिगर भाकरीचं हिंडावं लागतं. बाळाभाऊ, आपण बघतोय सगळे लहान मुले शाळेत जाणारे सगळ्यात जास्त लय नाद लागलाय लहान मुलांना, काय सांग? नाद चांगला आहे, हा नाद चांगला आहे. फक्त विषय आहे की त्यांनी आधी शाळा शिकायला पाहिजे. नंतर हा नाद कधी पण होऊ शकतो. आयुष्यभर हाच नाद करायचा आहे, पण आधी भविष्यात काहीतरी बनायचं, नंतर हे करायचं. आम्ही शिकलो नाही म्हणून आता हे बघा इकडे कॅमेरा कर रे पाय, आम्ही सगळे एक शिकलो नाही म्हणून असं हिंडावं लागतं. आम्ही जर शिकलो असतो तर आम्ही पण कुठंतरी निदान चपराशी म्हणून राहिलो असतो कुठंतरी. पण सगळ्या पोरांनी शाळा शिकायला पाहिजे नवीन पिढीनं. हे नाद कधी पण होऊ शकतो. पण माझं तरी वैयक्तिक म्हणणं आहे किंवा आमच्या ग्रुपच्या वतीनं तरी विनंती करतो त्यांना की त्यांनी आधी शाळा शिकायला पाहिजे. बाळाभाऊचं म्हणणं आहे एकंदरीत की पहिले शाळा शिकला पाहिजे, नंतर नाद केला पाहिजे. हो भविष्यात काहीतरी घडायला पाहिजे.